नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आत्ताच कॉलेजवरून घरी आलो आहे आणि घरी आहे ना आता पाऊस होता मगाशी. मित्रांनो या पावसातून आहे ना आंब्याचं झाड आहे इथं घरी. तर त्या आंब्याची खान तुटली आहे. ती मी आता तुम्हाला दाखवतो की काय झालं आहे ते. मित्रांनो बघा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल ते पण सांगा. तर बघूयात ती खान कशी पडली आहे आणि कुठल्या साईडला कशी पडली ना ती पण बघा. तुम्हाला पण थोडासा प्रश्न पडेल. तर बघूयात. मित्रांनो हे बघा हा परिसर आहे. इथं घराच्या बाहेर मंगिलदारी आल्यावरती हा परिसर आहे. तर इथं आहे ना आंब्याचं झाड आहे बघा. ऑलरेडी एक खांद अगोदर तुटलेली होती, 2-3 वर्ष झाली एक खांद तुटलेली होती. तर आता ही दुसरी फांद पण तुटली आहे. ही बघा इथं पडली आहे. इथं केलीची झाडं होती आणि ती फोपलीची झाड पण आहे बघा. तिथं सुपारीचं झाड आहे फोपल. तर काय म्हणजे थोडंसं समजायलाच मार्ग नाही येत आहे की ह्या साईडला फांद कशी पडली. त्या मागच्या साईडला फांद होती पण ती इकडं आली ही बघा. आणि इथं मी उभा आहे, इथं फांद आले आणि हा घर आहे मित्रांनो इथं. आणि हा माड वाचला आहे, काय विषय नाही. हे बघा हा सर्व परिसर आहे. अरे बापरे, ही बघा ही फांद आहे. हा बघा या ना इथून तुटली आहे ती. ही बघा इथून तुटली. मग जर समजा आता माझा अंदाज असा आहे की इकडनं तुटली होती ना इथून, मग ती इथं पडायला पाहिजे होती. या साईडला कशी जाऊ शकतं पाठच्या साईडला. इथं चिरे पण आणले होते. सर्व सत्यानाश झाला आहे. आणि प्लस त्यानंतर इथं तार लावली होती बघा. इथं दिसत असेल तर तारीचं पण आता ह्या फांदी ही जी फानकाडी पडली आहे त्याच्या खालती आता गेली आहे ती सर्व. इथं मस्तपैकी पेरूचं झाड पण मोठा झाला होता, त्याचा पण कल्याण झाला आहे. आता मित्रांनो काय करायचं या पावसात ना, अशी सिच्युएशन आहे. कोण देईल. नुकसान तर झालं आहे मित्रांनो. तर अशीची सिच्युएशन आहे इथं. हा सर्व पेरू मोडला आहे. तर मित्रांनो ही फांद वगैरे पडली आहे. अशीच फक्त दाखवायसाठी व्हिडिओ केली होती. तर व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या इथं नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा असा कोकणात वातावरण. आणि आता पाऊस येत आहे म्हणून आम्ही चालले झोपाय घरी. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.